नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयम. मित्रांनो, हरे कृष्णा, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण या भगवद्गीतेमध्ये नाहून निघत असताना आज आपण 6व्या अध्यायामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये सर्वांना प्रथमतः रामकृष्ण हरी, हरे कृष्णा. मित्रांनो, आपण भगवद्गीतेचे 5 अध्याय पाहिलेले आहेत. श्रीकृष्ण भगवंताचा आणि अर्जुनाचा काय संवाद आहे. अर्जुन श्रीकृष्ण भगवंताला काय प्रश्न विचारतात, श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला काय उत्तर देतात, आणि हा दोघांचा दिव्य संवाद चाललेला असताना हे दिव्य ज्ञान, हे परम गोपनीय ज्ञान, परम गुह्य ज्ञान, महान तत्वज्ञान, सर्व ज्ञानांचा राजा, पवित्र ज्ञान ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात, ते अर्जुनासाठी नाही सांगत मित्रांनो, तर ते आपल्यासाठी सांगतात. कारण आपण अर्जुन आहोत. अर्जुनाला ज्यावेळेस ते सांगतात, अर्जुनाने आपल्या शंकेचं निरसन करण्यासाठी भगवंताला ते प्रश्न विचारले आहेत. कारण आपण सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, या प्राकृत जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अनेक समस्या, अनेक अडचणी, अनेक विघ्न, आपत्ती, दुःख, भय, क्रोध, चिंता, काळजी, डिप्रेशन, ताण, तणाव, अस्वस्थता, भीती, भविष्याची भीती, भूतकाळाची भीती, वर्तमान काळातसुद्धा भीती, हे युद्ध आपल्याला रात्र आणि दिवस लढावं लागतं. आणि म्हणून त्यासाठी ते युद्ध लढण्यासाठी आपल्यामध्ये जी ताकद आहे, आपल्यामध्ये जे सामर्थ्य आहे, आपल्यामध्ये जे बळ येण्यासाठी अर्जुनाने कुरुक्षेत्रावर, युद्धभूमीवर श्रीकृष्ण भगवंताला ते प्रश्न विचारले. कोणासाठी विचारले? तर आपल्यासाठी, आपल्या शंकेचं निरासन करण्यासाठी अर्जुनाने श्रीकृष्ण भगवंताला प्रश्न विचारले. आणि हा मानवी जीवन, हे सांसारिक जीवन, या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला त्या ज्ञानाचं, ते परम गोपनीय ज्ञानाचं, ते परम रहस्याचं, ते दिव्य ज्ञानाचा उपयोग करून आपल्याला सांसारिक जीवन कशा प्रकारे सुखी, समृद्ध, यशस्वी, सुरळीत आणि वेगवान करता येईल, हे आपण केलं पाहिजे. आपलं लक्ष, आपलं ध्येय हे स्पष्ट असलं पाहिजे की मला भगवंताच्या धामामध्ये आपला अंतिम प्रवेश आपण आत्ताच निश्चित केला पाहिजे. मला भगवंताच्या धामामध्ये जायचं आहे, मला भगवंताच्या वैकुंठ धामामध्ये जायचं आहे, ऐश्वर्य धामामध्ये जायचं आहे, नित्य धामामध्ये जायचं आहे, गोलोक वृंदावनामध्ये जायचं आहे, भगवंताच्या चरण कमलाशी लीन व्हायचं आहे, त्या ठिकाणी जागायची. ती कशी घेता येईल? तर मग आपल्याला ज्ञान, भक्ती, कर्म, ध्यान, ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे, ध्यानाच्या अनुशीलनाद्वारे, कर्माच्या अनुशीलनाद्वारे, भक्तीच्या अनुशीलनाद्वारे आपल्याला भगवंताच्या धामामध्ये प्रवेश अंतिम निश्चित होईल. नाहीतर आपला प्रवेश हा कुठंतरी एकतर आपण जन्म आणि मृत्यूचं मार्गक्रमण करू, किंवा मित्रांनो आपण एकतर नरक योनीमध्ये, पशुयोनीमध्ये जाऊ. आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकत नाही. कारण आपल्याला या भौतिक जीवन जगत असताना विस्मरण झालेलं आहे. कशाचं विस्मरण झालेलं आहे ते आपण पुढे बोलणारच आहोत. म्हणून आपण पहिले तर भगवंताचा दास बनणं गरजेचं आहे. भगवंताचा शाश्वत सेवक आणि सनातन सेवक आपण आहोत हे निश्चित आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो आत्मसाक्षात्कार आपल्याला होणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज घेणं पण गरजेचं आहे.
ज्या वेळेस आपण स्पिरिच्युअल नॉलेज घेऊ आणि त्या अध्यात्माला स्पर्श करू त्यावेळेसच खरा जीवनाला जगाला आनंद मिळतो. म्हणून आपण आज 6व्या अध्यायामध्ये जाऊ. 6व्या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतात, अर्जुनाच्या शंकेचं निरसन कसं करतात, अर्जुन काय प्रश्न विचारतो, भगवंत त्याचं समाधान कसं सांगतात, हे आज आपण पाहू. 5व्या अध्यायामध्ये आपण मित्रांनो पाहिलं होतं की इच्छा, भय, क्रोध, आशा, अपेक्षा, आकांक्षा याच्यातून मुक्तता जर आपल्याला पाहिजे असेल, याच्यातून मुक्तता जर आपल्याला लागत असेल तर काय करावं लागेल? काय इच्छा आपल्या असतात, अपेक्षा असतात, आकांक्षा असतात, आपल्याला विनाकारणच भीती वाटते. मग ती भविष्याची भीती असेल, भूतकाळाची भीती असेल, चिंता असेल, काळजी असेल, अस्वस्थता असेल, डिप्रेशन असेल, ताण असेल, तणाव असेल, ती भीती कशी दूर करायची किंवा इच्छा, अपेक्षा, आकांक्षा याच्यामधून आपण कसं मनाला संयमित करायचं, भीतीपासून कसं आपण भीती आपल्यावर मात करणार नाही, भीतीला कसं आपण भीती वाटली पाहिजे असं भीतीतून कसं मुक्त व्हायचं, किंवा जो क्रोध असतो आपल्याला क्रोधातून आपली मुक्तता कशी होईल, आपल्याला राग असेल, चिडचिड असेल याच्यातून मुक्त कसं होऊ. तर त्यासाठी 5व्या अध्यायामध्ये भगवंताने खूप सुंदर उत्तर सांगितलं होतं अर्जुनाला की त्याच्यासाठी अष्टांग योग हा सांगितलेला होता. अष्टांग योगामध्ये भगवंताने सांगितलं होतं यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन आणि प्राणायाम. काय यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन आणि प्राणायाम हे अष्टांग योग जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणले तर आपल्याला इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, भीती आणि क्रोधातून आपली मुक्तता होऊ शकते. इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा ज्या आपल्या इच्छा वाढलेल्या असतात, अपेक्षा वाढलेल्या असतात, आकांक्षा वाढलेल्या असतात आणि ते इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आपल्या जर पूर्ण झाल्या नाही तर दुःखच आपल्या वाट्याला येतं. भौतिक जीवन जगत असताना आपल्या आत्ता या मोबाईल युगामध्ये, या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये मित्रांनो, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या मॉडर्न दुनियेमध्ये, या फसव्या दुनियेमध्ये आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा वाढत चाललेल्या आहेत. सकाळी दैनंदिन जीवन जगत असताना सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा संपतच नाहीत. आणि त्या संपत नाहीत म्हणून आणि त्या जर पूर्ण झाल्या नाहीत आपल्या तर दुःख वाटेल येतं. आणि समूळ दुःखाचं कारण काय आहे तर आपल्या इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा हे समूळ दुःखाचं कारण आहे आपलं. त्या पूर्ण नाही झाल्या तर दुःख वाटायला येतं आणि पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला क्रोध येतो. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा हे जर पूर्ण नाही झाल्या तर दुःख वाटायला येतं आणि त्याच्यामधून आपला क्रोध निर्माण होतो, राग येतो, कारण ते पूर्ण झालेलं नाहीत. आणि मग ते पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो तर आपण चुकीचे काम करतो, चुकीचे कर्म करतो आणि चुकीचे कर्म करत असल्यामुळे आपल्याला भीती वाटते. म्हणून भगवंताने खूप सुंदर सांगितलं त्या ठिकाणी 5व्या अध्यायामध्ये की आपल्याला जर इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा, भीती आणि क्रोध याच्यातून मुक्तता लागत असेल तर आपल्याला अष्टांग योगाचं साधन केलं पाहिजे. अष्टांग योग, अष्टांग योग म्हणजे काय तर मग आपल्याला यम, नियम, ध्यान, धारणा, प्रत्याहार, आसन आणि प्राणायाम, समाधी हे आपण केलं पाहिजे. जीवनामध्ये मित्रांनो आपल्याला डिसिप्लिन असलं पाहिजे. मित्रांनो आपल्याला शिस्त असली पाहिजे. आपल्याला कोणतंही काम करत असताना नियमानेच ते केलं पाहिजे. आपण जीवन जगत असताना मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपण ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक केली पाहिजे. ते एक ध्यानच होतं, मेडिटेशनच होतं. ओशो सांगत असतात यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन आणि प्राणायाम हे आपण केलं पाहिजे.
आसनं केले पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, समाधीमध्ये बसलं पाहिजे, नियम आपल्या जीवनात असला पाहिजे. प्रत्याहार सकाळी आपण सकाळचा नियम आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. परंतु आपल्या जीवनामध्ये नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन, प्राणायाम नाही. जे व्यक्ती नियम, ध्यान, धारणा, आसन, प्राणायाम, समाधी मध्ये असतात ते खऱ्या अर्थाने जीवन जगत असतात. परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं भगवंतांनी, की आपल्याला हे अष्टांग योग सांगितलं. आपल्याला इच्छा, भय, क्रोध, अपेक्षा, आकांक्षा याच्यातून बाहेर यायचं असेल तर अष्टांग योग. आणि अष्टांग योग म्हणजे आता सध्या आपण पाहतो मित्रांनो, की अनेक लोक असतात, अनेक माणसं असतात, की ते मनाला संतुष्टी लाभण्याकरता किंवा आपल्या मनाला कुठेतरी शांतता मिळण्यासाठी, मनाला समाधान मिळण्यासाठी ते ध्यानासाठी बाहेर जातात. त्याचे कोर्स असतात. अमेरिकेमध्ये, भारतामध्ये भरपूर ठिकाणी आहेत. ते कोर्स असतात. ते कोर्स पूर्ण करण्यासाठी ते बाहेर जात असतात. बाहेर कुठे जातात मग ते 10-10, 20-20 महिना, 1-1 महिन्याचे ते कोर्स असतात. आणि त्या कोर्ससाठी लोक जातात. त्या ठिकाणी अनेक पैसे त्या ठिकाणी देतात. ते कोर्स पूर्ण करतात. विपश्यना ध्यान असेल, मेडिटेशन असेल, त्यांचे ते कार्यशाळा असतात. आणि त्या कार्यशाळामध्ये ते जातात. एक महिना ते कार्यशाळामध्ये ते जातात आणि मेडिटेशन करतात, ध्यान करतात, विपश्यना करतात, समाधीमध्ये राहतात. 20-20 दिवस, 21 दिवस, महिनाभर ते पांढरे वस्त्र आणि त्यांचा तो कुर्ता पायजामा घालून त्या बागेमध्ये ते असतात, ध्यानास्थ बसलेले असतात एक महिनाभर. आणि त्या सांसारिक जीवनातून मुक्त होऊन ते त्या ठिकाणी जातात 20 दिवस. परंतु 20-21 दिवस, महिन्याच्या नंतर ते पुन्हा या भौतिक ज्या इच्छा आहेत आपल्या, ते भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा ते 21 दिवस येतात. मग त्याने त्यांचं मन संतुष्ट होतं का, किंवा समाधानी होतं का, किंवा मनाला समाधान मिळतं का, की मनाला शांतता मिळते का? फक्त ते तेवढ्या कालावधीसाठी त्या वातावरणामध्ये जातात, तेवढं पुरतं ते तयार होतात आणि नंतर आले की ते परत आपल्या त्या रुटीनला लागतात. परंतु भगवंताने त्याच्यासाठी काय सांगितलं, तुम्हाला बाहेर जाऊच नका सांगतात भगवंत. 5,500 वर्षापूर्वी भगवंताने कुरुक्षेत्रावर हे नॉलेज सांगितलं, स्पिरिच्युअल नॉलेज. आणि त्यावेळेस सांगितलं भगवंताने की आपल्याला जर इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, भय आणि क्रोध याच्यातून मुक्तता लागत असेल तर अष्टांग योग सांगितलं. आज अष्टांग योगासाठी लोक प्रशिक्षण घेतात. त्या प्रशिक्षणाला लोक जातात. तिथं उत्तम प्रकारे त्या लोकांचा व्यवसाय चालतो. त्या ठिकाणी लोक आपल्या मनाला संतुष्टी लागावं म्हणून, समाधान लागावं म्हणून, शांतता मिळावं म्हणून त्या ठिकाणी जातात, ते प्रशिक्षण करतात. परंतु मनाला शांतता लागत नाही. 5,500 वर्षापूर्वी भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितलं अष्टांग योगाचा प्रयोग. म्हणून आपण आपल्या घरच्या घरी जर अष्टांग योगाला सुरुवात केली तर 100% आपल्या मनाला संतुष्टी लागू शकते, समाधान लागू शकतं, शांतता मिळू शकते. दररोज 1%, 2%, 1%, 2%, 3% जर आपण त्याच्यामध्ये वृद्धी केली तर वर्षभरामध्ये आपण पूर्णपणे संयमित होऊ शकतो. काहीच गरज नाही प्रशिक्षणाला जायची. आणि म्हणून मित्रांनो, 5,500 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं अष्टांग योग सांगितलं 5,500 वर्षापूर्वी. मनाला जर संयमित करायचं असेल तर आपल्याला एकतर भरपूर म्हणजे उपाय आहेत. त्याच्यामध्ये मग आपल्याला मनाला संयमित करायला आपण जर शास्त्र अध्ययन, गीता, गाथा, रामायण, महाभारत, वेद, पुराण हे जर वाचत गेलं तर ऑटोमॅटिक आपलं ध्यान त्या ठिकाणी लागतं. आणि ध्यान त्या ठिकाणी लागलं, योग त्या ठिकाणी साधला तर ऑटोमॅटिक आपल्या मनाला शांतता मिळते, समाधान मिळतं, संतुष्टी मिळते मनाला. कारण हे मनाचे जे चाळे आहेत ते मनाचे चाळे कमी करण्यासाठीच आपल्याला त्या ठिकाणी जावं. परंतु ते मनाला जर आपल्याला ते मरकट चाळे जर कमी करायचे असते तर आपल्याला गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, वेद, पुराण
असंख्य असे शास्त्र आपल्यासाठी भगवंताने दिलेलं आहे आणि ते आपण वाचायला लागलं, त्या नवविधा भक्तीमध्ये जर आपण लीन झालं, युक्त झालं, तर आपण ऑटोमॅटिक आपल्या मनाला शांतता, संतुष्टी प्राप्त होत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण योगी बनत असतो. म्हणजे असं नाही मित्रांनो की भगवंताने आता 6व्या अध्यायामध्ये सांगितलंच की योगी कोण असतो. योगी कोण म्हणत असतो की जो पांढरे वस्त्र घालतो किंवा भगवे वस्त्र घालतो, खूप अशा माळा घालतो किंवा हातामध्ये कटोरा घेतो, झोळी घेतो आणि भिक्षा मागतो किंवा या सांसारिक त्याचं जे जीवन आहे त्या सांसारिक जीवनाच्या कर्तव्यातून बाजूला होतो, अरण्यामध्ये जाऊन बसतो, डोंगरामध्ये जाऊन बसतो, हिमालयामध्ये जाऊन बसतो, त्याला योगी भगवंताने म्हणलेलं नाही किंवा त्याला संन्यासी भगवंतानं म्हणलेलं नाही. कर्माचा संन्यास, आपण जे कर्म करतोय, आपण शरीराने, इंद्रियाने, मनाने, बुद्धीने जे कर्म करतोय ते कर्माचा संन्यास आपल्याला घ्यायचा. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर, आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्याच्या पशुवृत्ती आहेत. त्या पशुवृत्तीला संयमित करायचे, त्याचा संन्यास घ्यायचा सांगितलं आहे. त्याच्यातून संन्यासी बना तुम्ही. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर, इंद्रिय तृप्तीची जो आपण इच्छा करतो त्याचा संन्यास घ्या. आहार, निद्रा, भय आणि मैथुन त्याच्यातून संन्यास घ्या, असं भगवंताने सांगितले. झोळी किंवा खूप माळा किंवा खूप भगवी वस्त्र किंवा खूप पांढरे वस्त्र घालून आपण संन्यासी बना, असं संन्यासी किंवा असं योगी बनायचं भगवंताने सांगितलं नाही. त्याच्यातून संन्यासी व्हा, कर्माचा त्याग करा, कर्मफळाचा आश्रय घेऊ नका, फळावर आसक्ती ठेवू नका. खरा योगी कोण असतो? तर खरा योगी जो इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करतो. याच्या भौतिक कामना आहेत. भौतिक कामना म्हणजे सगळ्या काही गोष्टी मलाच पाहिजे, मनाचे चोचले पुरवायचे, मनाच्या इंद्रिय तृप्तीचे इच्छा, अपेक्षा, आकांक्षा करायच्या, इंद्रियजन्य कर्म करायचे, इंद्रियाची निवृत्ती घ्यायची नाही. जे काम करतो, जे कर्म करतो, जे कर्तव्य करतो त्याचे मला फळ भेटलं पाहिजे याची अपेक्षा करतो. कर्तव्य म्हणून कर्म करतच नाही, आसक्ती असते. अनासक्त होऊन कर्म करतच नाही, कर्मफळावरच त्याची अपेक्षा असते, तो योगी नसतो. मग कोण योगी असतो? जो अनासक्त होऊन कर्म करतो, फळाची अपेक्षा करत नाही, इंद्रिय तृप्तीची इच्छा ठेवत नाही, भौतिक कामना ठेवत नाही, जो सर्व काही कर्म भगवंतांना अर्पण करतो. जे काय आहे ते आदी, मध्य, अंत, भूत, भविष्य, वर्तमान, उत्पत्ती, स्थिती, लय, सर्व मुळांचे मूळ, सर्व कारणांचा कारण, आदिकारण, परमकारण, उत्पत्ती, स्थिती, लय आणि या सृष्टीचे स्वामी, संचालक, सूत्रधार, अधिपती, अधिष्ठदाता हे भगवंत आहेत आणि मी त्यांचा अंश आहे. हा आत्मसाक्षात्कार ज्याला होतो, भगवंताचा आणि माझा एकदम निकट संबंध आहे. भगवंताचे माझे एक भगवंताचा युनिक प्रोडक्ट मी आहे, भगवंताचं मास्टरपीस मी आहे. भगवंताचा मी शाश्वत सेवक आहे, शाश्वत दास आहे, सनातन सेवक आहे. भगवंताचा मी एक अंश आहे हे ज्याला माहिती असतं तो खऱ्या अर्थाने योगी असतो. तो भौतिक कामनांचा त्याग करतो, इंद्रिय तृप्तीचा इच्छेचा तो त्याग करतो, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, अहंकार याचा त्याग करतो, कर्मफळावर आसक्ती ठेवत नाही, अनासक्त होऊन कर्तव्य म्हणून काम करतो. तो खऱ्या अर्थाने योगी असतो आणि तो खऱ्या अर्थाने संन्यासी असतो, हे भगवंताने सांगितलं नाही. म्हणून आपण
खऱ्या अर्थाने योगी बनलं पाहिजे, अनासक्त होऊन काम केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे, अग्निहोत्राधिक कर्म आपण केले पाहिजे, कर्तव्य म्हणून कर्म आपण केले पाहिजे. तेव्हा आपण कुठेतरी योगारूढ झालो आहोत असं समजायला हरकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्या मनाला आपल्याला मित्र बनवावं लागेल. आपल्यामध्ये जे मन आहे मित्रांनो, ते मन हे आपलं मित्र पण असतं आणि मन आपलं शत्रू पण असतं. आता आपण योगी बनलोय किंवा संन्यासी बनलोय. योगी बनलोय म्हणजे संन्यासी बनलो म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर किंवा आपण इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग केला आहे किंवा आपण या भौतिक कामनांचा त्याग केला आहे. या भौतिक कल्मशातून आपण मुक्त झालो, या भौतिक जंजाळातून आपण मुक्त झालो, भौतिक पापातून आणि दुःखातून आपण मुक्त झालो. अशा प्रकारे जर आपण योगी बनलो तर खऱ्या अर्थाने तो योगी असतो आणि तो संन्यासी असतो. त्याच्यासाठी काय करावं लागतं? तेवढ्या गोष्टी करण्यासाठी काय करावं लागतं? तर मनाला आपल्याला मित्र बनावं लागतं. आता 6व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुन विचारतात श्रीकृष्ण भगवंताला, आता मनाला मी एखाद्या वेळेस वाराला थोपू शकतो, परंतु मनाला थोपवणं एवढं सोपं नाही. तर मग भगवंत सांगतात की जो मनाला संयमित करतो, जो मनाला वश करतो, त्याने या विश्वाला जिंकलेलं आहे असं समजायचं. कारण मनाला वश करण्यासाठी, मनाला संयमित करण्यासाठी आपल्याला अष्टांग योग भगवंताने सांगितलं आहे. अष्टांग योग यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार, आसन आणि प्राणायाम ते आपल्याला करावं लागेल. कारण मन आपलं शत्रू पण असतं आणि मन आपलं मित्र पण असतं. आपल्याला मनाला जर संयमित करायचं असेल तर आपल्याला खूप सोप्या सोप्या गोष्टी भगवंताने सांगितलेल्या आहेत. आपण संतांच्या सानिध्यामध्ये असणं गरजेचं आहे. आपण शास्त्र विधीनुसार कर्म करणं गरजेचं आहे. किंवा आपण मनाला संयमित करायचं म्हटलं तर आपल्याला जे आपले नवविधा भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे, भगवंताच्या दिव्य प्रेममयी भक्तीमध्ये विलीन झालं पाहिजे. एखादा आपले स्वामी असतील, आचार्य असतील, पंडित असतील, प्रामाणिक गुरु असतील, आध्यात्मिक गुरु असतील, त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांचे विचार ऐकणं गरजेचं आहे. कारण त्यांनी मनाला संयमित केलं आहे. या भौतिक प्रकृतीमध्ये राहूनसुद्धा त्यांनी मनाला संयमित केलेलं आहे. प्राकृत जीवन जगत असताना सुद्धा त्यांनी मनाला संयमित केलं आहे. आणि म्हणून त्यांनी मनाला संयमित केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्या सान्निध्यात जर आपण राहिलो, शास्त्र, पुराण, गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण हे जर वाचलं तर आपण मनाला संयमित करू शकतो अभ्यासाने. भगवंताने सांगितले की मनाला संयमित करायचं असलं तर एकतर अभ्यासाने आणि एकतर आपल्याला वैराग्याने आपण मनाला संयमित करू शकतो. अभ्यास कशाचा? अभ्यास करण्यासाठी कुठं जावं लागेल? तर अभ्यास करण्यासाठी आपल्याला सदाचारी माणसाची संगत असणं गरजेचं आहे. की अभ्यास कशाचा? तर आपल्याला शास्त्र, पुराण, गीता, गाथा, ज्ञानेश्वरी, महाभारत, रामायण, वेद, पुराण हे वाचणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि वैराग्य कशाचं निर्माण झालं पाहिजे आपल्याला? तर काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, अहंकार, आहार, निद्रा, भय, मैथून याचा त्याग, याच्यातून वैराग्य आपल्याला निर्माण झालं पाहिजे. कोणाचा द्वेष नाही करायचा, कोणाची निंदा नाही करायची, कोणाची टवळकी नाही करायची, कोणाचा उपहास नाही करायचा, उपेक्षा नाही करायची, चेष्टा नाही करायची, मत्सर नाही करायचा, याचा त्याग. आणि अभ्यास कशाचा? तर आपण चांगलं कसं आपल्याला राहता येईल, चांगले विचार आपले कसे राहतील, चांगल्या सवयी आपल्या कशा राहतील,
चांगले संस्कार आपल्यामध्ये कसे येतील, चांगलं चारित्र्य आपलं कसं बनेल, चांगले कर्म आपल्याला कसं करता येतील, चांगली वाणी आपली कशी बनेल आणि चांगलं भाग्य आपलं कसं बनेल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस 100% मनाला संयमित करू शकतो. आणि त्याग कशाचा, तर काम, क्रोध, लोभ, मोह, माया, अहंकार, मद, मत्सर, द्वेष, कोणाचा द्वेष नाही करायचा, टीका नाही करायची, कुटळकी नाही करायची, अपमान नाही करायचा, याचा त्याग. आसुरी प्रवृत्तीचा त्याग, राक्षसी प्रवृत्तीचा त्याग, मूढ आणि मूर्ख बनायचं नाही त्याचा त्याग करायचा. आणि अभ्यास संतांच्या सान्निध्यामध्ये संकीर्तन, नामस्मरण, नवविधा भक्ती, श्रवण भक्ती असेल, अशा नवविधा भक्ती भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं. तर नवविधा भक्तीद्वारे सुद्धा आपण नवविधा भक्तीचा अभ्यास करून आपण मनाला संयमित करू शकतो आणि या दुष्ट प्रवृत्तीचा त्याग करू. कुकर्म जे असतील त्याचा त्याग करायचा, राक्षसी वृत्तीचे कर्म आहेत त्याचा त्याग करायचा, आसुर वृत्तीचे कर्म आहेत त्याचा त्याग करायचा. दैवी संपत्ती आपल्यामध्ये कशी निर्माण होईल याचा अभ्यास करायचा. दैवी संपत्तीने आपण कशी युक्त होऊ याचा अभ्यास करायचा. आपल्यामध्ये भगवंताविषयी, भगवंताच्या दिव्य प्रेममय भक्तीमध्ये आपण कशी विलीन होऊ, एकरूप होऊ, समर्पित होऊ, संलग्न होऊ याचा अभ्यास करायचा. कृष्ण भावना भावित कशी आपल्याला बनता येईल, आपण कोण आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपण या भौतिक प्रकृतीमध्ये याच कुटुंबामध्ये का जन्माला आलेलो आहोत, मला हेच आईवडील का मिळालेले आहेत, मला हीच पत्नी का मिळालेली आहे, मला हाच मुलगा का मिळालेला आहे, मी सुखदुःखच का भोगतो, मला दुःखच का येतं, हे सत्य स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे सत्यबोध माहिती होणं गरजेचं आहे. आपल्याला हा आत्मसाक्षात्कार होणं गरजेचं आहे. आपली स्वरूप स्थिती आपल्याला कळणं गरजेचं आहे की मी कोण आहे, मी एक आत्मा आहे, हे शरीर नश्वर आहे, मी एक भगवंताचा अंश आहे. जसा एखादी आरसा आहे आणि तो धुळीने माखलेला आहे. आरसा आहे परंतु तो धुळीने माखलेला आहे. एखादा अग्नी आहे परंतु तो धुराने आच्छादलेला आहे, अग्नी. किंवा एखादी मातीची गर्भ आहे, त्या गर्भाला वाऱ्याने वेष्टिलेला आहे. तशा प्रकारे आपण आत्मा आहोत, परंतु आपल्याला या भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर त्याचं आवरण आलेलं आहे. त्या आत्म्यावर या भौतिक प्रकृतीचं आवरण आलेलं आहे. म्हणून आपल्याला आपण ओळखत नाहीत, परंतु आपण आत्मा आहोत. शरीर नश्वर आहे, याचा आत्मसाक्षात्कार होणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण मनाला संयमित कसे करू शकू, तर मनाला आपण अभ्यासाने आणि वैराग्याने संयमित करू शकतो. मन आपलं मित्र पण आहे आणि मन आपलं शत्रू पण आहे. आता मन शत्रू कसं आहे आणि मन मित्र कसं आहे हे आपण पाहू. मित्रांनो, आपल्या मनामध्ये जर एखाद्याविषयी द्वेष येत असेल, घृणा येत असेल, तिटकारा येत असेल, ईर्ष्या येत असेल, विनाकारण आपल्याला भीती वाटत असेल, विनाकारण आपल्याला चिंता वाटत असेल, विनाकारण आपल्याला भूतकाळाची खंत वाटत असेल, भविष्याची चिंता वाटत असेल, विनाकारण आपल्याला आपण डिप्रेशनमध्ये जात असू, विनाकारण आपल्याला अस्वस्थता वाटत असेल किंवा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतील, नाराशी येत असेल, नकारात्मक विचाराने आपण भारावून गेलेलो असू, म्हणजे मन काय करतंय, शत्रूसारखं काम करतंय. आपलं जे मन आहे ते मन शत्रूसारखं काम करतंय. नकारात्मक विचार मनामध्ये आणतंय, ईर्ष्या करतंय, घृणा करतंय, तिरस्कार करतंय, तिटकारा करतंय, चिंता वाटते, भीती वाटते, डिप्रेशनमध्ये आहोत, ताणामध्ये आहोत, तणावामध्ये आहोत, काळजीमध्ये आहोत, आसुरी प्रवृत्तीसारखं वागतो, राक्षसी प्रवृत्तीसारखं वागतो, क्रोध येतोय, चिडचिड होते. हे मन शत्रूसारखं काम करतं. आणि मन मित्रासारखं कसं काम करतं,
सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला उत्साही वाटतं. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला एक सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात. सकाळी उठल्यानंतर आपल्याला मंगलमय दिवस जाईल असं वाटतं. आपण सातत्याने आपल्या चेहऱ्यावरती हास्य असतं. सातत्याने आपला चेहरा हसरा असतो. सातत्याने आपण सुखामध्ये दुःखामध्ये विचलित होत नाहीत. यश आलं अपयश आलं, लाभ झाला हानी झाली, किंवा जय मिळाला पराजय मिळाला, मान मिळाला अपमान मिळाला, किंवा आपल्याला कंटिन्यू उत्साहामध्ये आपण असतो. सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये कंटिन्यू येतात. सुखादुःखामध्ये विचलित होत नाहीत. त्यावेळेस मन आपलं मित्र असतं. आणि शत्रू कसं असतं? निराशावादी माणसं. सर्व जगाचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावरती येतं. सर्व जगाचं दुःख त्यांना सोसायचं आहे असे त्यांचे चेहरे असतात. म्हणून मन त्यांचं शत्रू झालेलं असतं, म्हणून त्यांचे चेहरे तसे असतात. परंतु मन ज्याचं मित्र असतं त्याचे चेहरा हा सकारात्मक असतो, तेजस्वी असतो, प्रफुल्लित असतो. त्याच्या चेहऱ्यावर हास्य असतं, फुलासारखा टवटवीत असतो. तो उत्साही असतो, समाधानी असतो. शांतता त्याच्या अंगी असते, विनम्रता त्याच्या अंगी असते, लीनपणा त्याच्या अंगी असतो, सौम्यपणा त्याच्या अंगी असतो. कारण त्याचं मन त्याचं मित्र झालेलं असतं. आणि शत्रू कसा असतो तर क्रोध, चिडचिड, राग, सर्व जगाचं दुःख त्याच्याकडेच. चेहरा केविलवाना, चेहऱ्यावर दुःखच दुःख, हसायचं नाही, किंवा एकदम काम क्रोध लोभ मोह माया अहंकार त्याच्या अंगामध्ये. असं मन म्हणजे त्याचं शत्रूसारखं काम करतं. आणि उत्साही मन म्हणजे मित्रासारखं काम करतं. म्हणून मन हे आपलं शत्रू पण असतं, मन हे आपलं मित्र पण असतं. आता भगवंत सांगतात अर्जुनाला की तू मनाला मित्र बनव. म्हणून आपण मनाला मित्र बनवून आपलं जीवन, आपल्या आत्मउद्धारासाठी मनाला आपण मित्र बनवलं पाहिजे. आणि मनाने सांसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना मनाने आपली अधोगती न होता प्रगतीकडे कशी वाटचाल आपली होईल, किंवा प्रगती कशी आपली होईल, विकास कसा आपला होईल, आपलं जीवन सुरळीत सुखी समृद्ध यशस्वी आणि सफल कसं होईल, याच्यासाठी मनाला आपण तयार केलं पाहिजे, प्रशिक्षित केलं पाहिजे. सुखामध्ये दुःखामध्ये, यशामध्ये अपयशामध्ये, गरिबीमध्ये श्रीमंतीमध्ये, लाभामध्ये हानीमध्ये, अपमानामध्ये मानामध्ये, याच्यामध्ये मनाला आपण स्थिर प्रज्ञ ठेवलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने मन आपलं मित्र होतं. नाहीतर मग आपण डर, चिंता, भीती, अस्वस्थता, काळजी, डिप्रेशन, ताण तणाव, नकारात्मक विचार, निराशावादी जर आपण राहिलं तर मन आपलं शत्रू बनतं. म्हणून आपल्या आत्मउद्धारासाठी, आपल्या प्रगतीसाठी, या सांसारिक जीवन जगत असताना, या प्राकृतिक जीवन जगत असताना आपण आपल्या मनाला वश करून, मनाला मित्र बनवून, मनाला आपला गुलाम बनून मन ताब्यात ठेवलं पाहिजे. इंद्रियाला ताब्यात ठेवलं पाहिजे. मनाला इंद्रियाला आपण ताब्यात ठेवलं पाहिजे. बुद्धीने काम केलं पाहिजे. शरीराने, इंद्रियाने, मनाने आणि बुद्धीने आपण काम केलं पाहिजे. आणि मनाला आपल्या आत्मउद्धारासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अधोगतीकडे आपलं मन आपल्याला घेऊन जाईल याच्यासाठी नाही, तर प्रगतीकडे कसं आपलं मन आपल्याला घेऊन जाईल. आणि या भौतिक जीवन जगत असताना, प्राकृत जीवन जगत असताना, या भौतिक जीवनामध्ये आपली कशी प्रगती होईल याच्यासाठी मनाला आपलं मित्र बनवलं पाहिजे असं भगवंत सांगतात. मग मन कशाने, मनाला आपण कसं संयमित करू शकतो तर अभ्यासाने आणि वैराग्याने मनाला संयमित करू शकतो. मनाला कसं संयमित करायचं तर अष्टांग योगाने. आणि मन संयमित झाल्याच्या नंतर तो माणूस कसा असतो,
तो कधीच कोणाची कुटळकी करत नाही, टवाळकी करत नाही, निंदा करत नाही, घृणा करत नाही, तिरस्कार करत नाही, तिटकारा करत नाही. तो सर्वाकडे समदृष्टीने पाहतो, समचित्ताने पाहतो, असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलं. तो योगी बनतो, तो संन्यासी बनतो ज्यावेळेस तो त्याचं मन संयमित करतो. जितेंद्रिय म्हणतात त्याला. त्याने इंद्रियावर राज्य केलेलं असतं, इंद्रिय जिंकलेले असतात, त्याला जितेंद्रिय म्हणलं जातं. मन संयमित करतो अष्टांग योगाने, अभ्यासाने, वैराग्याने मनाला मित्र बनवतो. आणि मनाला मित्र बनवलं की खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला प्रगतीकडे त्याची वाटचाल होते आणि खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला सुगंध तयार होतो, जीवन त्याचं सुगंधित होतं, सुखी होतं, सफळ होतं, यशस्वी होतं. म्हणून मनाला मित्र बनवणं खूप गरजेचं आहे. जो मनाला मित्र बनवतो तो समदृष्टीने सर्वांकडे पाहत असतो आणि तो खरा योगी असतो. भगवंताने सांगितलं जो मनाला मित्र बनवतो तो कोणाच्याही निंदा करत नाही, कुटाळकी करत नाही, तिटकारा करत नाही, तिरस्कार करत नाही, उपेक्षा करत नाही, उपहास करत नाही, चेष्टा करत नाही, मस्करी करत नाही. तो एखादा दगड असेल, सोनं असेल, चांदी असेल, गाय असेल, हत्ती असेल, सांडाळ असेल, कुत्रा असेल, याच्याकडे सुद्धा समदृष्टीने पाहतो. कारण त्याने मनाला जिंकलेलं आहे, त्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे. मी कोण आहे? मी भगवंताचा अंश आहे, भगवंताचे माझा निकट संबंध आहे, भगवंताचे माझे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. मी भगवंताचा अंश आहे, भगवंत परिपूर्ण आहे आणि मी अंश आहे. कारण अंश हा कधी पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. मी भगवंताचा अंश आहे हे त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो आणि त्याने ते मनाला संयमित केलेलं असतं. मग मनाला संयमित करण्यासाठी भगवंताने काय सांगितलं का अष्टांग योग सांगितला आहे. त्याच्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये, या धकाधकीच्या जीवनामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये, या मॉडर्न युगामध्ये, या मोबाईलच्या युगामध्ये, या आभासी दुनियेमध्ये मित्रांनो मनाला संयमित करणं किंवा मनासाठी वेळ देणं किंवा मेडिटेशन करणं, ध्यान करणं, समाधीमध्ये राहणं, आसन करणं, प्राणायाम करणं, प्रत्याहार करणं, नेहमी जीवनाला जगवणं कोणालाही शक्य नाही. मला वाटतं मित्रांनो 97% लोक हे भरकटल्याने राहतात आणि 3% तरी लोक हे कुठंतरी मेडिटेशन करतात, ध्यान करतात, धारणा करतात, समाधीमध्ये राहतात आणि तेच खऱ्या अर्थाने जीवन जगतात. कारण त्यांना स्पिरिच्युअल, आध्यात्मिक या भौतिक जीवनामध्ये जगत असताना सुद्धा त्यांना स्पिरिच्युअल नॉलेज मिळालेलं असतं. कारण जे भौतिक कामनांचा पाठलाग करतात, इंद्रियतृप्तीसाठी झटतात, ते दुःखीच असतात आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये कंटिन्यू या भौतिक जीवनामध्ये, प्राकृतिक जीवनामध्ये जगत असताना या भौतिक कामनांचा आपण पाठलाग करतोय, भौतिक इच्छेचा आपण पाठलाग करतोय, इंद्रियतृप्तीसाठी झटतोय, इंद्रियजन्य कर्म करतोय, त्याची निवृत्ती आपल्याकडून होतच नाही आणि मग समोर दुःख आपल्या वाट्याला येतं मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला समोर दुःखातून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकानं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सकाळी आपल्यासाठी आपण 1 तास तरी दिला पाहिजे. त्याच्यासाठी भगवंताने काय सांगितलं काय, कसं आपण मेडिटेशन केलं पाहिजे, कसं ध्यान केलं पाहिजे. तर भगवंत सांगतात की आपण एकदम स्वच्छ आणि निर्मळ जागेवर त्या ठिकाणी एकदम एकांत वासामध्ये बसायचं आहे. भगवंत सांगतात बरं का मेडिटेशन कसं करायचं. मी सांगत नाही, गीतेमध्ये जे आहे तेच मी सांगतो. भगवंत सांगतात की मेडिटेशन कसं करायचं. भगवंत सांगतात एकांत वासामध्ये आपण बसायचं आहे. आपण जे खाली टाकणार आहोत ते आपलं एखादं मृगछाला म्हणतात त्याला बघा, हरणाचं जर कातडा असेल, हे भगवद्गीतेत सांगितलं बरं का, मृगचर्म म्हणतात त्याला.
मृगचर्म, आता मृगचर्म तर भेटणार नाही, परंतु एक मऊ असं कापड जरी असेल तर मऊ कापडावर आपण बसायचं आहे. आपलं जी मान आहे, आपलं जे मस्तक आहे, जी कंबर आहे, ते सरळ रेषेमध्ये ठेवायचं आणि सरळ रेषेमध्ये ठेवून आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी आपण नासिकाग्राकडे एकाग्र करायची आणि नासिकाग्राकडे एकाग्र केल्यानंतर त्याच्यावर आपली नजर ठेवायची आणि आपला जो श्वास आहे त्या श्वासावर आपण लक्ष केंद्रित करायचं आणि मला त्या ठिकाणी भगवंताला पाहायचं, परमलक्ष म्हणून भगवंताला त्या ठिकाणी पाहायचं. असं भगवंताने मेडिटेशन करायला सांगितलं. बसायचं, मान मस्तक आपलं सरळ रेषेमध्ये ठेवायचे, मऊ कापड आपल्या खाली ठेवायचं आहे आणि आपली जी दृष्टी आहे ती दोन्ही दृष्टी भुवयाच्या मध्ये येऊन किंवा दृष्टी आपली नासिकाग्राकडे त्या टोकाला ठेवून आपण त्याच्याकडे पाहून फक्त आपण भगवंताचं चिंतन करायचं किंवा मग जे श्वास आपला चालतो श्वासाकडे आपण लक्ष द्यायचं किंवा तो श्वास आपण ऐकायचा. काही दिवस आपल्याला मन संयमित होणार नाही. अनेक असे भूतकाळातले विचार येतील, भविष्यकाळातले विचार येतील, दिवसभरातले विचार येतील, कालचे विचार येतील, परवादिवशीचे विचार येतील, 15 वर्षापूर्वीचे विचार येतील, 50 वर्षापूर्वीचे विचार येतील किंवा पुढं भविष्यात काय करायचं त्याचे विचार येतील. असे असंख्य विचार आपल्याला येतील ते मेडिटेशन करत असतात. परंतु मित्रांनो, ते विचार ज्यावेळेस आपण मेडिटेशन करायला लागू, ध्यान करायला लागू, ते विचार काही काळानंतर संयमित होतात आणि ते संयमित झाल्यानंतर फक्त आपण त्या भगवंताचं चिंतनामध्ये राहतो, समाधीमध्ये जातो. त्यावेळी खऱ्या अर्थाने मन संयमित आपल्याला करता येतं. असं मेडिटेशन जर आपण केलं तर खऱ्या अर्थाने आपण भगवंताच्या परमधामामध्ये निश्चित प्रवेश करू शकतो आणि मनाला संयमित करू शकतो. मनाला आपण या संसाराला सुद्धा आपण जिंकू शकतो. मन शांत होतं आणि सर्वात मन शांत झालं, सर्वात जर आपलं मन आपण जर शांत केलं तर आपण या विश्वाला जिंकलो असतो. कारण मनाविषयी आपण अवेअरनेस असतो, जागरूक असतो, सतर्क असतो, सावध असतो. क्षणाक्षणाला मन काय करतंय हे आपल्या लक्षात येतं. काय चुकीचं, काय बरोबर, कोणते कर्म चुकीचे, कोणते बरोबर, ही दृष्टी आपल्याला प्राप्त होते. मन एकदा आपण संयमित केलं, मेडिटेशन केलं, चिंता, डिप्रेशन, ताण, तणाव, काळजी, भय, भीती, इच्छा, अपेक्षा, आकांक्षा आणि क्रोधातून आपली मुक्तता होते मेडिटेशन. तर मेडिटेशन खूप गरजेचं आहे आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये. मेडिटेशन खूप गरजेचं आहे आणि म्हणून भगवंत सांगतात की त्या ठिकाणी आपण तशा प्रकारे मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, मला परमलक्ष मानलं पाहिजे. त्यावेळेसच कुठंतरी आपण भगवंताच्या धामामध्ये कृष्ण भावना भावित होऊ, आपल्या भावना बदलतील, आपले विचार बदलतील, जीवनाला खऱ्या अर्थाने रंग येईल, तर जीवनाचा बेरंग होईल मित्रांनो. म्हणून आपण मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे आणि मग आपण मेडिटेशनमध्ये समाधीमध्ये राहायला लागलो की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण मनाला संयमित करतो आणि योगी बनतो. आता योगी मनाला कोण संयमित करू शकत नाही हे सुद्धा भगवंताने सांगितलं गीतेमध्ये. मनाला कोण संयमित करू शकत नाही. जो जास्त खातो तो मनाला कधी संयमित करू शकत नाही किंवा जो काहीच खात नाही, अल्प खातो, तो कधी मनाला संयमित करू शकत नाही. किंवा जो जास्त झोपतो तो मनाला कधी संयमित करू शकत नाही. किंवा जो एकदम थोडीशी झोप घेतो म्हणजे झोपतच नाही तो मनाला कधी संयमित करू शकत नाही आणि तो कधीही योगी बनू शकत नाही, असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला. म्हणून आपण जे आपले नियम आहेत ते आपण खूप जास्त खाणं गरजेचं नाही. ती आसुरी प्रवृत्ती आहे, राक्षसी प्रवृत्ती आहे किंवा खूप निद्रा, आळस आपल्या अंगी नसलं पाहिजे. खूप निद्रिस्त जर आपण असू, आळस जर आपल्यामध्ये असू तर आपण तमगुणी आहोत असं समजायचं.
म्हणून जो जास्त झोपतो किंवा झोपतच नाही, जो जास्त खातो किंवा खातच नाही, तो कधी योगी होऊ शकत नाही, त्याला मेडिटेशनमध्ये कधी यश मिळू शकत नाही, असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलं. म्हणून मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे मेडिटेशन करणं. आणि म्हणून खरा ज्ञानी कोण असतो? जो मेडिटेशन करतो, जो मनाला संयमित करतो, तो खरा ज्ञानी असतो. आपण कोणाला ज्ञानी म्हणतो? आपण एखाद्याकडे खूप जास्त पैसे असतील, एखाद्याकडे सत्ता असेल, संपत्ती असेल, ऐश्वर्य असेल, धन असेल, द्रव्य असेल, नौकर असतील, चाकर असतील, त्याला आपण ज्ञानी म्हणतो. परंतु भगवंताने त्याला ज्ञानी म्हणलेलंच नाही. ज्ञानी कोणाला म्हटलेलं आहे? ज्याच्याकडे समदृष्टी आहे, समभाव आहे, समचित्त आहे, त्याला भगवंताने ज्ञानी म्हणलं आहे. ज्याच्या मनामध्ये एखाद्याविषयी एखादा मग सूर्योदय असेल, मध्यस्थ असेल, तटस्थ असेल, द्वेषी असेल, पापी असेल, पुण्यवान असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्च असेल, नीच असेल, चांडाळ असेल, कुत्रा असेल, गाय असेल, हत्ती असेल, सोनं असेल, चांदी असेल, सर्वांमध्ये श्रीकृष्ण भगवंताचा अंश आहे. सर्वांकडे तो समभावाने पाहतो, समचित्ताने पाहतो, समदृष्टीने पाहतो, भेदाभेद करत नाही, भेदभाव करत नाही. तो खऱ्या अर्थाने ज्ञानी आहे, असं भगवंताने सांगितलं. ज्ञानी उगीच कोणाला म्हणण्याची काही गरजच नाही. त्याच्यामध्ये हे भाव आहेत का? त्याच्यामध्ये समदृष्टी आहे का? त्याच्यामध्ये समचित्त आहे का? समान भाव आहेत का? तो खरा ज्ञानी. समभाव असला पाहिजे, समचित्त असलं पाहिजे, समदृष्टी असली पाहिजे, हा खरा ज्ञानी भगवंताने सांगितलं. आपण ज्ञानी कोणाला म्हणतो? जे पशुवृत्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला सुद्धा ज्ञानी म्हणतो आपण. ज्याच्याकडे आहार आहे, निद्रा, भय, मैथून, ज्याच्या अंगी तमोगुण आहे, रजोगुण आहे, त्याला आपण ज्ञानी म्हणतो. ज्ञानी कोणाला म्हणायचं? ज्या भौतिक कल्मशातून जो मुक्त झालेला आहे, दोषातून मुक्त झालेला आहे, ब्रह्मभूत अवस्थेला तो प्राप्त झालेला आहे. ब्रह्मभूत, त्याला स्वतःचा सत्यबोध माहिती झालेला आहे, सत्यस्वरूप माहिती झालं आहे, सत्य स्वरूप स्थिती त्याला त्याची माहिती झालेली आहे, समभाव त्याच्याकडे आहे, समचित्त त्याच्याकडे आहे, समदृष्टी त्याच्याकडे आहे. तो खरा ज्ञानी सांगितला, तो खरा योगी सांगितला, तो खरा संन्यासी सांगितला, तो सर्वात श्रेष्ठ योगी सांगितलेला आहे. तो कृष्ण भावनाबाई, म्हणजे जे क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि ब्राह्मण याच्यापेक्षाही श्रेष्ठ सांगितलं आहे तो. कारण तो कृष्ण भावनाभावित आहे. जे ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आणि शूद्र याच्यापेक्षा वरच्या स्तराला तो सांगितलेला आहे. 4 ब्राह्मणापेक्षा सुद्धा शार्प माइंड असलेला तो खरा ज्ञानी आहे. समदृष्टीवाला, समचित्तवाला, समभाववाला, सगळ्यांकडे समभावाने पाहतो, कोणाचा भेदभाव करत नाही. कोणी येऊ त्याला प्रेमाने, विनम्रतेने त्याच्याकडे पाहतो. तो खरा ज्ञानी भगवंताने सांगितलं. आणि मग हे सगळे गुण आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. मनाला संयमित करणं गरजेचं आहे. आपण योगारूढ होणं गरजेचं आहे. मनाला आपलं मित्र बनवणं गरजेचं आहे. आणि अभ्यासाने आणि वैराग्याने आपण मनाला मित्र बनवलं पाहिजे. आता त्या ठिकाणी परत अर्जुन भगवंताला काय विचारतात की आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या, मनाला संयमित केलं अभ्यासाने, वैराग्याने, अष्टांगयोग पण केला, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार ते पण केलं, समचित्त पण आलं, ब्रह्मभूत अवस्थेला सुद्धा आम्ही प्राप्त झालो होतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, ब्रह्मभूत अवस्थेला प्राप्त होत असताना, तुमच्या मार्गावर चालत असताना अचानक एखाद्याने जर तुमची भक्ती करण्याचं सोडून दिलं, त्याच्यासाठी काय करायचं? त्याची परिस्थिती, त्याची गती कशी होते भगवंता? एखाद्या मोठ्या महाकाय ढगासारखी, आणि ते ढग नंतर छिन्नविछिन्न होतो, तशा प्रकारे त्याची गती तर होत नाही ना. कारण काही काही लोक असतात की ते भगवंताचा अभ्यास करतात, भगवंताचं ध्यान करतात, धारणा करतात, समाधी, प्रत्याहार, आसन, प्राणायाम सगळे काही करतात, शास्त्र वाचतात, गीता वाचतात, गाथा वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, पुराणं वाचतात, भगवंताच्या
मार्गावर ते चालत राहतात, परंतु अचानक भौतिक कामनाने त्यांना हिरावून घेतलेलं असतं. इंद्रियतृप्तीने ते योगभ्रष्ट झालेले असतात. त्यांची गती कशी होते रे भगवंता, असं भगवंताला विचारलं अर्जुन. तर त्याचं सुद्धा खूप सुंदर उत्तर भगवंतानं दिलं आहे गीतेमध्ये. एखादं जर भगवंताचा अभ्यास करतोय 10 वर्ष, 5 वर्ष, 25 वर्ष, भगवंताचं चिंतन करतोय, मनन करतोय, अध्ययन करतोय, शास्त्रविधीचा अभ्यास करतोय, पण तो काही काळानंतर तो सोडून देतोय. त्या भौतिक प्रकृतीमध्ये आल्यानंतर 3 गुणांनी युक्त होतो ना आपण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तमोगुणाने रजोगुण त्याला गिळंकृत करतोय, त्याचा सत्वगुण निघून जातो. जो भगवंत तुमचा अभ्यास करतो, काही कालावधीनंतर तो योगभ्रष्ट होतो, तुमच्या मार्गावरून भ्रष्ट होतो. त्याची गती कशी होते अर्जुन विचारतोय श्रीकृष्ण भगवंताला. तर मग अर्जुनाला खूप सुंदर उत्तर देतात की एखादा जरी योगभ्रष्ट झाला, त्याने मध्ये जरी दीर्घकाळाचा अभ्यास केला आणि तो भ्रष्ट झाला माझ्या मार्गावर, तर तो ज्या जीवांना, पुण्यवान जीव ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी त्याचा प्रवेश होतो. पहा बरं का, एखादा भक्ती करतोय, सोडून देतोय, त्याला कोणती गती मिळते. तर पुण्यवान जीव ज्या ठिकाणी असतात उच्चतर लोकांमध्ये, भगवंत सांगतात पुण्यवान जीवाला त्या ठिकाणी प्रवेश दिलेला असतो. त्या उच्चतर लोकांमध्ये हे लोक जातात. दीर्घकाळ ज्यांनी अभ्यास केलेला आहे, भगवंताचं नामस्मरण केलं आहे, संकीर्तन केलं आहे, परंतु काही कारणामुळे ते सोडून दिलं, योगभ्रष्ट झाले, त्यांची गती काय होते. तर ते पुण्यवान जीव ज्या ठिकाणी असतात उच्चतर लोकांमध्ये, त्या ठिकाणी ते जातात, काही काळ त्या ठिकाणी ते राहतात आणि परत या लोकांमध्ये येतात. आणि एखाद्या ब्राह्मण कुळामध्ये, वैभवशाली कुटुंबामध्ये, श्रीमंत कुळामध्ये, एखाद्या मोठ्या व्यापारी कुळामध्ये ते जन्म घेतात. म्हणजे असं समजायचं नाही की आपण 10-20 वर्ष भगवंताची सेवा केली आणि आपण भ्रष्ट झालो, मग आपली गती काय होईल. तर भगवंत त्याच्यासाठी खूप सुंदर सांगतात की तुम्हाला वारंवार संधी त्या ठिकाणी दिल्या जाते. ब्राह्मण कुळामध्ये तुमचा जन्म होतो, वैष्णव कुळामध्ये तुमचा जन्म होतो, व्यापारी वर्गामध्ये, वैभवशाली कुटुंबामध्ये परत आपला जन्म होतो. आणि तिथून परत आपली इच्छा नसतानासुद्धा आपण भगवंताकडे आकृष्ट होतो आणि तिथून परत आपलं जीवन आपण सुरू करतो आणि तिथून पुढं आपण खऱ्या अर्थाने उन्नत होतो, हे भगवंताने सांगितलं. आणि एखादा खूपच दीर्घकाळ जर अभ्यास करत असेल आणि तरीही तो योग भ्रष्ट झाला, भगवंताच्या मार्गावरून तो भ्रष्ट झाला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते भगवंता, हे अर्जुनाने विचारलं. तर भगवंताने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की त्यालासुद्धा खूप मोठ्या योग्याच्या घरामध्ये, बुद्धिमान लोकांच्या घरामध्ये त्याचा जन्म होतो, त्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो. आणि त्याचीसुद्धा इच्छा नसतानासुद्धा तो परत भगवंताकडे आकृष्ट होतो, भगवंताच्या प्रेममयी सेवेमध्ये परत तो युक्त होतो, विलीन होतो, समर्पित होतो, संलग्न होतो. खूप मोठ्या योगी कुळामध्ये तो जन्मतो, बुद्धिमान लोकांच्या कुळामध्ये जन्मतो आणि परत तो भगवंताकडे आकृष्ट होतो. त्याला वारंवार संधी त्या ठिकाणी मिळते आणि त्याचं जीवन तो उन्नत करतो आणि तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतो. जसं भरत राजा होता, भरत हा पृथ्वीचा सम्राट होता, परंतु काही तरुण अवस्थेमध्येच त्याने निवृत्ती घेतली अध्यात्माची आणि परत तो जड भरत राजा म्हणून ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. गप राहायचा, एकांतात राहायचा आणि म्हणून तो जड भरत राजा म्हणून परत पुन्हा जन्माला आला. जड भरत राजा म्हणून नावाने ओळखू लागला. म्हणजे तो पृथ्वीचा सम्राट होता भरत. त्याच्यानंतर तो तरुणपणेच त्याने अध्यात्माची निवृत्ती घेतली, पुन्हा त्याचा जन्म झाला जड भरत राजा म्हणून ब्राह्मण कुळामध्ये. तशा प्रकारे ज्याने अभ्यास केलेला आहे आणि त्याने काही भौतिक कामनांनी किंवा इंद्रियतृप्तीच्या याच्यासाठी त्याने तो मध्येच अभ्यास सोडून दिलेला आहे, त्याची गती काय होते. तर त्याची गती एखाद्या तो ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतो, पुढं चालून पुढच्या जन्मामध्ये जेथे पुण्यवान जीव असतात त्या लोकांमध्ये तो काही दिवस राहतो, परत या लोकांमध्ये येतो
आणि ब्राह्मण कुळामध्ये, वैष्णव कुळामध्ये, व्यापारी कुळामध्ये, वैभवशाली कुटुंबामध्ये त्याचा जन्म होतो. आणि ज्याने दीर्घकाळ अभ्यास केला आहे त्याचा खूप मोठ्या योगी कुळामध्ये जन्म होतो, बुद्धिमान लोकांच्या कुळामध्ये जन्म होतो, दीर्घकाळ ज्याने अभ्यास केला तो. आणि त्याची इच्छा नसतानासुद्धा तो त्याच्याकडे भगवंताकडे आकृष्ट होतो. आणि तिथून पुढे वारंवार त्याला संधी मिळत जाते. आणि खूप अभ्यास भगवंताचा केल्यानंतर तो भगवंताच्या धामामध्ये, दिव्य धामामध्ये प्रवेश करतो. आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन त्याला लाभतं आणि तो श्रेष्ठ योगी बनतो. हेच भगवंताने गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. म्हणून मित्रांनो, आपल्यालासुद्धा योगी बनायचं असेल, संन्यासी बनायचं असेल तर अशा प्रकारे संन्यासी बनायचं नाही. माळा किंवा झोळी किंवा असं काहीतरी भगवे कपडे पांढरे असं संन्यासी नाही, तर कर्माचा त्याग करायचा, कर्माचा संन्यास घ्यायचा आपल्याला. दुसरं म्हणजे मनाला आपल्याला मित्र बनवायचं आहे, मनाला शत्रू बनवायचं नाही. मनाला जर मित्र बनवलं तर आपण कशावर पण कमांड करू शकतो, विजय मिळतो. जितेंद्रिय बनायचं आपल्याला, इंद्रियाला संयमित करायचं. मनाने शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी याला संयमित करायचं. कारण हे कामाची निवस्थानं आहेत. कारण ते शत्रू तिथं बसलेत, मनामध्ये, इंद्रियामध्ये, बुद्धीमध्ये, शरीरामध्ये ते शत्रू बसलेत. ते कामाची निवस्थानं आहेत, हे ओळखायचं. मनाला मित्र बनवायचं आहे, मनाने आपली अधोगती न होता प्रगती कशी होईल हे बघायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अष्टांग योग करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, कशाचा त्याग करायचा आहे, कशाचा वैराग्य करायचं हे लक्षात आपण घ्यायचं. किंवा ध्यान कसं करायचं आहे, मेडिटेशन आपण मनाला संयमित करू शकतो. आणि हे एवढं करत असतानासुद्धा आपण जर योग भ्रष्ट होत असत, भगवंताच्या ब्रह्मभूत अवस्थेला आपण स्थित होत नसू आणि योग भ्रष्ट होत असू, तर आपल्याला गती कशी प्राप्त होईल पुढच्या जन्मामध्ये. आपण जर दीर्घकाळ अभ्यास केला आणि दीर्घकाळ अभ्यास करूनही आपण जर योग भ्रष्ट झालो तर आपल्याला एखाद्या ब्राह्मण कुळामध्ये, वैभवशाली कुटुंबामध्ये, वैष्णव कुटुंबामध्ये, एखाद्या चांगल्या कुटुंबामध्ये आपल्याला जन्म होतो. आणि जर दीर्घकाळ खूप अभ्यास केला तर एखाद्या योगीच्या कुळामध्ये, बुद्धिमान लोकांच्या कुळामध्ये आपल्याला जन्म होतो. म्हणून हा 6वा अध्याय आपल्यासाठी प्रस्तुत केला. काही चुकला असेल तर तुमच्या मोठ्या मनाने मला माफ करा. पुन्हा एकदा भेटू आपण 7व्या अध्यायामध्ये, ज्ञान विज्ञान योगामध्ये. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हरे कृष्णा, रामकृष्ण हरी. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल भगवद्गीतेच्या तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतरांपर्यंत हे गीतेचं नॉलेज, गीतेचं ज्ञान एकदम सोप्या सुटसुटीत आपल्याला समजेल, पचेल, पटेल, आवडेल अशा भाषेमध्ये मी सादर करण्याचा प्रयत्न करत असतो, सांगण्याचा प्रयत्न करत असतो. कारण नॉलेज, गीतेचं नॉलेज हे महान तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान जर आपण ऐकलं तर आपलं जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी, सुरत आणि वेगवान होऊ शकतं. इच्छा, भय आणि क्रोध याच्यातून आपल्याला मुक्तता मिळू शकते. कृष्ण भावना भावित आपण त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून हे व्हिडिओ आपल्याला जर कंटिन्यू ऐकायचे असतील, जीवनामध्ये जर आपल्या खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर गीतेचं नॉलेज, श्रीकृष्णाचं नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांनाही पाठवा, जेणेकरून त्यांनाही गीतेचं ज्ञान मिळेल. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हरे कृष्णा, रामकृष्ण.